लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। यवतमाळ हादरलं, पत्नीसोबत ठेवलेले अनैतिक प्रेमसंबंध। संतापलेल्या नवऱ्याने लाकडी दांड्याने हल्ला करत प्रियकराला संपवलं। यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पांढुर्णी येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून एक धक्कादायक घटना घडली आहे। यवतमाळमध्ये प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येसारखे गुन्हे घडताना दिसतात। अशीच धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे। या जिल्ह्यात घाटंजी तालुक्यात पांढुर्णी येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अनैतिक संबंधाच्या संशयातूनच ही घटना घडली आहे। पतीने पत्नीच्या गावातीलच प्रियकराची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या हत्याकांडानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे। या प्रकरणी आता अधिक तपास सुरू केला आहे। या प्रकरणातील मृत व्यक्तीची नावं समोर आली आहेत। विशाल जगन रंदई, वय 37 वर्ष असं मृतकाचं नाव आहे। तसेच निलेश अरुण ढोणे, वय 35 वर्ष असं आरोपीचं नाव आहे। आपल्या पत्नीशी अंदाजे 2 वर्षांपासून विशालचे अनैतिक संबंध असल्याची जोरदार गावात चर्चा होती। असा संशय आता निलेशला आला होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला। मात्र याबाबत खात्री झाल्यावर आरोपी अरुण ढोणे यांनी मृतक विशाल रंदैला गावातील एकांतात बोलावले आणि नंतर त्या ठिकाणी दोघांमध्ये संभाषण झालं आणि संभाषणातून वाद निर्माण झाला आणि यातूनच त्याचा खून करण्यात आला। लोकत्रिशूल न्यूज, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.